राजकारणात गुंडांची संख्या वाढल्यावरती काय होतं याची प्रचिती औरंगाबादमध्ये बघायला मिळाली। भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष हाफिज शेख यानं भर दिवसा एका तरुणाचा पाठलाग करून त्यावरती तलवारीनं हल्ला केला। माध्यमांमध्ये या पदाधिकाऱ्याचा पराक्रम झळकल्यानंतर भाजपनं या पदाधिकाऱ्याचं आता निलंबन केलंय। काल दुपारी घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। यात संदीप दत्तात्रय डहाळे हा तरुण जखमी झाल्याचं कळतंय। संदीप डहाळे आणि हाफिज शेखच्या नातलगांचा काही दिवसांपूर्वी मोटरसायकल बाजूला करण्यावरून वाद झालेला होता। त्यावरून हाफिज शेखनं हा हल्ला केल्याची माहिती आहे। संदीप डहाळे उत्तमनगर इथल्या चौकात उभा असताना हाफिज शेखनं तलवार काढून त्याच्या दिशेने धाव घेतली। संदीपनं तिथून पलायन करून अजिंक्य ज्वेलर्समध्ये आसरा घेतला। मात्र तिथं देखील हाफिज शेखनं त्याचा पाठलाग करून त्याच्या पाठीवर वार केले। थेट जाऊयात औरंगाबादला। कृष्णा आमचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कालची ही घटना आहे, सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे, आपण ते दाखवलेलं आहे, ते पुरेसं स्पष्ट देखील दिसतंय। अशा वेळेस पोलिसांकडून अजूनही कारवाई का होत नाहीये? निश्चितच रेश्मा, हा प्रश्न जो आहे तो ज्याच्यावरती हल्ला झालाय त्याला देखील पडलेला आहे। कारण तक्रार देऊन सुद्धा आता 12 तासाहून अधिक कार्यकाळ उलटलेला आहे। मात्र अद्याप देखील जो आरोपी आहे, जो अल्पसंख्याक सेलचा शहर अध्यक्ष आहे, त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही। मात्र सदरचा गुन्हा पोलिसांनी नोंद करून घेतलेला आहे। आणि या सगळा जर आपण घटना जर पाहिली तर भर रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या नंग्या तलवारी घेऊन 30-40 तरुण येतात आणि एका तरुणावरती हल्ला करतात। आणि त्याचं कारण देखील खूप क्षुल्लक आहे। दुचाकीच्या लावण्याच्या वादावरून ज्याच्यावरती हल्ला झालाय तो संदीप डहाळे आणि याचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला। तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये माझ्या नातेवाईकावरती का गुन्हा दाखल करतो म्हणून अशा प्रकारची जी मारहाण झालेली आहे ही अत्यंत भयावह आहे। आणि हे जर सगळं चित्र पाहिलं तर रस्त्यावर जाण्याला सुद्धा भीती वाटावी असं चित्र होतं। कारण की 30-40 लोक जे आहेत ते नंग्या तलवारी घेऊन त्याचा पाठलाग करत होती आणि हे सीसीटीव्हीमध्ये कैद झालं, त्यामुळे याची तीव्रता अधिक जी आहे ते आपल्या लक्षात आली। मात्र गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांनी अटक केलेली नाही। या सगळा प्रकार ज्यावेळेस एबीपी माझानं दाखवला त्यावेळेस मात्र इथले जे शहर अध्यक्ष आहेत किशनचंद तनवानी, त्यांनी त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे। मात्र पक्षातून हकालपट्टी करून हा सगळा गुन्हा संपणार नाही। आता पोलीस यावरती काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला अभय मिळतं का हे देखील आपल्याला पाहावं लागेल। रेश्मा, नक्कीच कृष्णा, इतके तास उलटून गेलेले आहेत आणि अशा वेळेस आता तरी पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा करूया। सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील सगळ्या माध्यमांनी दाखवलेलं आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।